नमस्कार. शहादा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची बिनविरोध निवड. भारतीय जनता पक्षाच्या माधवी पाटील उपनगराध्यक्षपदी तर स्वीकृत सदस्यपदी भाजपचे कल्पेश पाटील, यशवंत पाटील आणि जनता विकास आघाडीचे जितेंद्र जमदाडे यांची बिनविरोध निवड पार पडली. पालिकेच्या कैलासवासी काशीनाथ सजन पाटील सभागृहात नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा संपन्न झाली. या सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून माधवी पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. तसेच 3 स्वीकृत सदस्य पदांसाठी भाजपकडून कल्पेश पाटील व यशवंत पाटील तर जनता विकास आघाडीकडून जितेंद्र जमदाडे यांचे अर्ज आल्याने मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सर्व निवडणुका बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. दरम्यान उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड होणार असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले होते. शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयापासून भाजपच्या सर्व नगरसेवकांसह आमदार राजेश पाडवी, ज्येष्ठ नेते दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, अनिल भांबरे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी डोक्यावर भगवे फेटे परिधान करून भव्य मिरवणूक काढत पालिका कार्यालय गाठले. निवडणुका बिनविरोध पार पडताच भाजप कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. पालिका कार्यालयात सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कार्यालयात परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपनगराध्यक्ष कार्यालयाच्या वादामुळे नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांनी पालिका प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या मंडपात बसून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्ते व नगरसेवकांची बैठक घेत पुढील कामकाजाबाबत चर्चा केली. यावेळी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले की जनतेने विश्वासाने सत्ता दिली आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. सोमवारी घडलेल्या घटनेबाबत चौकशी समिती नेमली असून अहवालानंतर उपनगराध्यक्ष दालनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. तर उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांनी सांगितले की जनतेचा कौल आणि नगरसेवकांचा विश्वास सार्थ करण्यासाठी काम करणार. KTN न्यूज नेटवर्क, शहादा. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी पदभार स्वीकारला आहे आणि त्याचबरोबर माझ्यावर उपनगराध्यक्षाची जी जबाबदारी पाडली आहे ती माझ्या सगळे 19 नगरसेवकांच्या मदतीने अगदी व्यवस्थितपणे पार पडेल असा मला विश्वास आहे आणि त्या सगळ्यांचा सपोर्ट तर नक्कीच असणार आहे. पण त्याचनुसार जसं की लोक नियुक्त नगराध्यक्षांनी सांगितलं की सर्वांनी एकत्र येऊन आणि काम करायचंय, पण बोलायची भाषा एक आणि वागायची भाषा जर दुसरी असेल तर आम्ही पण ते दाखवून देऊ की आम्ही काय करू शकतो. शेवटी जनतेने आम्हाला कौल दिलाय, आम्हाला निवडून दिलंय. शहादा शहराला आम्हाला सुंदर आणि स्वच्छ करायचंच आहे. पण ज्याप्रमाणे ते सांगतात की ठराव यायला पाहिजे आणि नंतर मंजूर होणार आहे, तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तो ठराव द्यायला पाहिजे काहीही करताना. काल जी घटना घडली त्यासाठी मी सांगू इच्छिते की काहीही चोरी वगैरे झाली नव्हती, पण चोरी झाल्याचा त्यांनी आवडला आणि आज सकाळी आम्ही इथं आलो तेव्हा तिथं कुलूप होतं. तर हे कुलूप लावण्याआधी त्यांनी ठराव पास केला होता का? कुलूप लावण्याचा अधिकार नगराध्यक्षांना असतो की इथल्या कर्मचाऱ्यांना असतो की अधिकाऱ्यांना असतो, असा माझा प्रश्न त्यांच्यासाठी आहे. आणि सगळेच जनतेला, अधिकाऱ्यांना मी ग्वाही देते की त्यांनी जे काम आम्हा सर्व बांधवांना सोपवलं आहे ती आम्ही नक्कीच पार पाडू. धन्यवाद.